का माझं तोंड का वाईट झालंय ते सांगते. हाय गाईज, मी प्रज्ञा. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. जर मला संध्याकाळ फ्रेश घालवायचं असेल तर मी चहा आवर्जून घेत असते. चहा घेतल्यानंतर मूड देखील फ्रेश होतं आणि कामं करण्यासाठी तरतरी देखील येते. आता चहा शरीरासाठी हानिकारक आहे, पण संध्याकाळचा 1 कप तर झालाच पाहिजे. चहा पिले आणि मला खूप दिवसापासून चेहऱ्याला ॲलोवेरा जेल लावायचं होतं. त्यासाठी मी फॉरेवरचा ॲलोवेरा जेल वापरते. जेल लावून चेहऱ्याची मालिश केली आणि 5 मिनिटांनी सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ असा धुवून घेतला. चेहरा चमकदार आणि मऊ झाला होता. त्यानंतर कपड्याच्या घड्या करून घेतल्या आणि काल बनवलेलं तेल तसंच होतं, ते गाळणीने गाळून घेतलं. आणि त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मला फक्त चपात्याच बनवायच्या होत्या. त्यासाठी कणिक मळून घेतली आणि इकडे भांडीसुद्धा घासून घेतली आणि लगेचच चपात्या देखील बनवून घेतल्या. त्यानंतर दिवाबत्ती केली आणि शुभंकरोती देखील म्हणून घेतली. आणि माझं तोंड वाकडं झालं होतं तर ते ह्यासाठी. मी रोज संध्याकाळी दुधी भोपळ्याचा ज्यूस पीत असते. पूर्णपणे जेवण स्किप केलं नाही, पण मी आधी चपाती खाते आणि त्यानंतर हे दुधी भोपळ्याचं ज्यूस पिते. सर्वात आधी भोपळा चिरून त्याची साल काढून घेतली आणि बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घेतले. कडू आहे का बघितले, पण ते तर काकडीसारखे लागत होते. त्यामुळे थोडंसं मीठ, पाणी आणि दुधी भोपळ्याची पीस घालून छान असं मिक्सरला बारीक करून घेतलं. त्यानंतर गाळणीने गाळून घेतले आणि मी प्यायला सुरुवात केली. 1 घोट पिला आणि बाप रे, मला तर उलटीच आली. कसंबसं पूर्ण संपवलं आणि माझा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.